स्टार्ट. गेल्या काही दिवसांपासून उद्योग क्षेत्रातील काही नामांकित उद्योजक, व्यावसायिक आणि अगदी धोरणकर्त्यांकडूनही MBA निरुपयोगी आहे, अभियांत्रिकी पदव्यांना किंमत उरलेली नाही, कंपन्या आता पदवीकडे पाहत नाहीत अशा प्रकारची विधाने ऐकायला मिळत आहेत. काही जागतिक कंपन्यांनी पदवीपेक्षा कौशल्यांना प्राधान्य दिल्याच्या बातम्याही मोठ्या प्रमाणावर प्रसारित केल्या जात आहेत. या सर्वांमुळे तरुणांमध्ये आणि पालकांमध्ये एक प्रकारचे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्योग क्षेत्राला आज प्रत्यक्ष काम करू शकणारे, बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे, समस्यांचे समाधान शोधणारे आणि सतत शिकण्याची तयारी असलेले कर्मचारी हवे आहेत. परंतु याचा अर्थ शिक्षण निरुपयोगी झाले किंवा पदवीला काहीच किंमत उरलेली नाही असा अजिबात होत नाही. परिच्छेद. आज ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी, मध्यमवर्गीय कुटुंबे आणि आर्थिकदृष्ट्या मर्यादित परिस्थितीत शिक्षण घेणारे युवक आपल्या भविष्याची स्वप्ने उराशी बाळगून शिक्षण घेत आहेत. समाजातील प्रभावशाली व्यक्ती शिक्षणाविषयी टोकाची विधाने करतात तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की मग आम्ही एवढे शिक्षण कशासाठी घेत आहोत. शिक्षणतज्ज्ञ, प्रशिक्षक व कौशल्य विकास क्षेत्रातील व्यावसायिक आणि करिअर मार्गदर्शक म्हणून 2 दशकांहून अधिक काळ काम करताना मला हजारो विद्यार्थी, शेकडो शिक्षक, अनेक उद्योग संस्था आणि विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्या अनुभवाच्या आधारे मला असे ठामपणे वाटते की शिक्षण आणि कौशल्य यांच्यात कृत्रिम संघर्ष निर्माण करणे ही मोठी चूक आहे. शिक्षण आणि कौशल्य हे एकमेकांचे पर्याय नसून एकमेकांना पूरक असलेले 2 अत्यावश्यक घटक आहेत. आज उद्योग क्षेत्र जॉब रेडी उमेदवारांची मागणी करत आहे. हे निर्विवाद सत्य आहे. कंपन्यांना संवाद कौशल्य, डिजिटल कौशल्य, विश्लेषण क्षमता, टीमवर्क, नेतृत्व, ग्राहकाभिमुखता, नवकल्पनाशक्ती आणि बदल स्वीकारण्याची मानसिकता असलेले कर्मचारी हवेत. त्यामुळे शिक्षण संस्थांनीही अभ्यासक्रम अधिक उद्योगाभिमुख करण्याची गरज आहे. मात्र बदलांचा अर्थ शिक्षणच अनावश्यक झाले असा अजिबात होत नाही. आपण एक साधा प्रश्न स्वतःला विचारूया. कोणताही कुशल डॉक्टर, शल्यविशारद किंवा हृदयरोगतज्ज्ञ केवळ अनुभवावर तयार होतो का? तो प्रथम वैद्यकीय शिक्षण घेतो, त्यानंतर इंटर्नशिप, रेसिडेन्सी, विशेष प्रशिक्षण आणि अनेक वर्षांचा अनुभव घेतो. एखादा अभियंता प्रथम अभियांत्रिकीची मूलतत्वे शिकतो, त्यानंतर उद्योगातील अनुभवातून अधिक सक्षम बनतो. वास्तुविशारद, चार्टर्ड अकाउंटंट, वकील, शिक्षक, शास्त्रज्ञ किंवा संशोधक प्रत्येक क्षेत्रात शिक्षण हा पाया असतो आणि अनुभव त्या पायावर उभारलेली इमारत असते. परिच्छेद. जसा मजबूत इमारतीसाठी भक्कम पाया आवश्यक असतो, त्याचप्रमाणे फक्त कौशल्य शिकून दीर्घकालीन यश मिळत नाही. त्यासाठी सखोल ज्ञान, संकल्पनांची समज, विश्लेषण क्षमता आणि योग्य मूल्य व्यवस्था आवश्यक असते. ही पायाभरणी शिक्षणातूनच होऊ शकते. शिक्षण म्हणजे केवळ परीक्षेत गुण किंवा पदवीचे प्रमाणपत्र मिळवणे नव्हे, ते विचार करायला शिकवते, योग्य प्रश्न विचारायला शिकवते, माहिती आणि ज्ञान यातील फरक समजावते, संशोधनाची वृत्ती विकसित करते, चिकित्सक विचारसरणी, नैतिकता, सामाजिक जाणीव, विविध मतांचा आधार, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जबाबदार नागरिकत्व या सर्वांचा पाया शिक्षणातच घातला जातो. स्टॉप.